कर्जमाफीसाठी ई-केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या रक्कम जमा होणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 7,000 कोटी वितरित केले जाणार। पहिल्या यादीत 16,96,000 पात्र शेतकरी। पक्षघटनेतील बदलांबाबत कागदपत्र आणि प्रस्ताव सादर करा। 27 जुलै रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने सुनीत्र पवारांना पाठवलेलं पत्र समोर। कागदपत्र न दिल्यास पक्षाची सुधारित घटना, कार्यकारिणी आणि नियुक्त्यांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह, पत्रात उल्लेख। भाजपच्या 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग। बिहार पोटनिवडणुकीत बांकीपूरमध्ये जनसुराज्य पक्षाच्या प्रशांत किशोर यांची 19,000 मतांनी बाजी। ही निवडणूक भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी। विजयानंतर प्रशांत किशोर यांचं भाष्य। गुजरातमधील मांजलपूर विधानसभा मतदारसंघात भाजपची बाजी। सतीश पटेल 30,630 मतांनी विजयी। काँग्रेसच्या अभिकाबाई रबारी यांचा पराभव। मध्य प्रदेशात दतियामध्ये काँग्रेसचे घनश्याम सिंह 61,677 मतांनी विजयी। भाजपच्या आशुतोष तिवारी यांचा 11,054 मतांनी पराभव। केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवरील विंडफॉल टॅक्समध्ये वाढ। पेट्रोलच्या निर्यातीवरील करात 3.5 रुपये तर डिझेलवर 24 रुपयांची वाढ। तेल कंपन्यांच्या अतिरिक्त फायद्यावर हा कर लावला जातो। ग्राहकांसाठीच्या किमतीवर याचा परिणाम नाही।